ओम योग गंगा या कार्यक्रमामध्ये आहार शृंखलेमध्ये आज आपण जो आजार घेतलेला आहे तो म्हणजे मधुमेह किंवा शुगर। मग त्यासाठी सर्वात आधी आपण सकाळचा जो आपण नाश्ता करणार आहोत तो बघणार आहोत। मग मधुमेहवाल्यांना प्रोटीनची आवश्यकता असते शरीरामध्ये। प्रोटीन जर कमी झालं तर त्याचा असर इफेक्ट पेनक्रियाजवर होतो आणि त्या कार्य करू शकत नाही। म्हणून आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की प्रोटीन जास्त घ्यायचं आहे। सुरुवातीला आपण ड्रायफ्रूट घेऊ शकतो सकाळी। मग ड्रायफ्रूट आपल्याला गोड ड्रायफ्रूट जे आहेत ते टाळायचे आहेत। उदाहरणार्थ पेंडखजूर आहे, अंजीर आहे, मनुका आहे। मग ड्रायफ्रूटमध्ये जे गोड नाही जसं उदाहरणार्थ बादाम आहे, पिस्ता आहे, अक्रोड आहे हे आपण घेऊ शकतो। आणि जर थोडंसं कंट्रोल असेल तर थोडेसे मनुका घेऊ शकतो। मग ड्रायफ्रूट तर घ्यायचेच आहे आपल्याला। प्रोटीनयुक्त थोडासा नाश्ता, त्याच्यामध्ये एखादा प्रोटीनचं उदाहरणार्थ डाळीचा पदार्थ तो पण आपण घेऊ शकतो। किंवा स्प्राऊट, मोड आलेली कडधान्य, मटकी वगैरे आपण घेऊ शकतो। आणि त्याच्यामध्ये दाणा मेथी पण मोड आलेली ती एक तर वाताकरता पण खूप चांगली आहे आणि शुगरवाल्यांसाठी पण खूप चांगली आहे दाणा मेथी। तर दाणा मेथीचे स्प्राऊट जे आहे त्याला आपण सेम जसं घरी आणू शकतो। दाणा मेथीला पण भिजवून तीच प्रोसिजर आहे, त्या पद्धतीने ते पण घेऊ शकतो। त्याच्यासोबत आपल्याला सूप घेऊ शकतो आपण मधुमेहासाठी। जसं आपल्याला आजार आहे त्याप्रमाणे आपल्याला तो सूप घ्यावा लागणार आहे। म्हणजे मधुमेहामुळे कोणत्या आपल्याला जास्त आपल्या शरीराच्या अवयवावर त्याने इफेक्ट केलेला आहे त्यानुसार, उदाहरणार्थ मधुमेहामुळे आपल्याला लठ्ठपणा आलेला आहे, आपल्याला कद्दूचा सूप घेऊ शकतो। डोळ्यांचा आजार आला असेल तर गाजरचा, हिमोग्लोबिन कमी असेल तर बीटचा, या पद्धतीने आपण सूप घेऊ शकतो। पालकाचा सूप आहे, बरेच सूप आहेत ते आपण घेऊ शकतो। आणि त्यासोबत आपल्याला एक फळ पण घेऊ शकतो। मग फळ आपल्याला काही फळं अशी आहेत की जे चालणार नाही, गोड फळं उदाहरणार्थ आंबा आहे, सीताफळ आहे, केळी आहे, चिकू आहे, हे नाही चालणार। परंतु हे सोडून पपया आहे, ॲपल आहे, पेरू आहे, हे फळ आपल्याला चालतील। एक फळ रोज आपण घेऊ शकतो। एवढं जर आपण घेतलं आरामाने आपली आहाराची, नाश्त्याची पूर्तता होते। आपल्याला कंट्रोल पण करायचं आहे आहाराला। ह्या पद्धतीने नक्कीच तुम्हाला हा आवडला असेल, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आपल्यापुरतं नका ठेवू मर्यादित। ओम, धन्यवाद।